किचनमध्ये काहीही बनवायला गेलं, की पाठीमागून बाळ आलं आणि हे असा आवाज सुरू होतो. आता ऐकायला छान वाटतं हो, पण आता काहीतरी बनवून त्याला पण भरवायचं असतं, मला पण खायचं असतं. आता हा असंच रडत राहिला तर मी बनवायचं कसं आणि मग त्याला पण भरवायचं कसं आणि खायचं कसं? बरोबर? आणि आता सध्या व्हिडिओमध्ये शेअर करण्यासारखं काय आहे? काहीच नाही आहे. कारण बाहेर येणं-जाणं नाही आहे. सर्दी अजून बाळाची बरी झालेली नाही आहे. बाहेर आता थंडी सुरू झाली आहे परत. धूळ सगळीकडे. मग म्हटलं उगाचच त्रास नको त्याला आणि आम्हाला पण. म्हणून सध्या हे रेसिपीचेच व्हिडिओ जे काय बनवते ते पटकन व्हिडिओ काढते आणि तुमच्यावर शेअर करते. आता मला सकाळच्या नाश्त्याला बनवायची होती इडली म्हणून माझी ही पूर्वतयारी. तर मी 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ आणि 2 चमचे मेथीदाणे भिजत घातलेले सकाळी आणि आता संध्याकाळी हे वाटून घेते. सगळ्यात आधी ना पहिल्यांदा मी उडीद डाळ वाटून घेतली. आता जेवढं पाणी कमी तेवढंच ना शक्य होईल तेवढं वाटून घ्यायचं. म्हणजे कसं इडलीला पातळ झालं की त्या इडल्या येत नाहीत. जेवढं जाड बॅटर असेल ना तर ते छान इडल्या येतात. म्हणून जेवढं गरज असेल ना तेवढं थोडं पाणी घालून उडीद डाळ, तांदूळ मी व्यवस्थित वाटून घेतलेत आणि त्याच्यानंतर हे एका भांड्यात काढून घेतले. आता हे कुकरचं भांडं. आता कुकर आता याची शिट्टी काय होत नाही. कुकर पण असा काही यूज होत नाही. पण म्हटलं आता कुकरची शिट्टी होत नाही, पण असा तरी वापर करायला भेटतो ना, म्हणून मग आता पीठ वगैरे कधी आंबवायचं असलं, की मी ह्याच भांड्यात ठेवते, कुकरच्याच भांड्यात ठेवते. मग मी ते 10 मिनिटात असं छानपैकी मिक्स करून घेतलं. चवीनुसार मीठ घातलं, कारण आता थंडीचे दिवस आहेत, आंबवायला पाहिजे याच्यासाठी. आणि मग सकाळी आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ बरं का. सकाळ झाली आहे नाश्ता करण्यासाठी मी आता बघितलं तर पहिल्यांदा पीठ असं छानपैकी आंबून आलेत आणि कारण त्याच्यात मी मीठ अगोदरच घातलेलं आणि मला घाई होती की आता पीठ आंबलं आहे की नाही ते बघायची. त्याच्यानंतर मी इडलीचं भांडं धुवून कोरडं करूनच ठेवलेलं. छोट्या तांब्या भरून पाणी घातलं आहे. त्याच्यानंतर हे इडलीचे स्टँड आहेत ना त्याला तेल लावून घेतलं आहे. आता एखादा कपडा असताना तर इडली पटकन निघतात, पण आता कपडा नाही आहे ना, आम्ही असेच तेल लावून घेतो आणि मग त्याच्यावर इडली काढून घेतो, वाफवून घेतो. मग आता इडलीचं बॅटर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि स्टँड जे तेल लावून घेतलेले स्टँड आहेत ना तर त्याच्यावर घालून घेतलं आणि गॅसची फ्लेम ना मीडियम ठेवून गॅसवर भांडं ठेवून दिलं आणि एक 15 मिनटं वाफवून घेतलं. आता इडली वाफवायला वेळ लागत नाही, लगेच शिजून येतात. फक्त काय नंतर ती गरम गरम असताना मग थोडा वेळ बाहेर काढून ठेवा, मग काढा. याच्यातच थोडासा वेळ जातो. अशा मी सगळ्या भांड्यात भरून घेतलं आणि शिजत ठेवलं आहे आणि 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या इडल्या शिजून तयार झाल्यात, वाफून आल्यात छानपैकी. आता मी थोड्याशा वाफ आहे ना गरम आहे त्या थंड करायला ठेवल्यात आणि त्याच्यानंतर मग मी नाश्त्यासाठी इडली काढून घेतलं आणि अशा प्रकारे ह्या इडल्या तयार झाल्यात. तर चला बघताय काय, पटापट चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.